आपल्यासोबत संग्राम महाराज आहेत. खरं तर तुमचा एक व्हिडिओ जो आहे तो पोस्ट होत आहे, व्हायरल होत आहे. परंतु त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काही व्यक्तींना थेट आव्हान दिलं आहे बाळासाहेब थोरातांना की आम्हाला नथुराम गोडसे व्हायला लावू नका. नेमकं कारण काय आहे आणि नेमकं त्या दिवशी कीर्तनात नेमकं काय झालं होतं? कीर्तनामध्ये मी हिंदुत्व मांडत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला टाराटारा फाडला हे मी सांगत होतो. काही समाजकंटकांना ते खटकलं. त्यांनी कीर्तनामध्ये बडबड करायला सुरुवात केली, विक्षेप करायला सुरुवात केली. मी सांगितलं यांचा मानसिक काहीतरी प्रॉब्लेम, यांना बाहेर न्या. तिथं ते अंगावर चालून आले. माझ्या हिंदुत्ववाद्यांनी त्यांना थोपवलं. व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभर एक हिंदुत्ववाद्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला. म्हणून त्या संगमनेरमध्ये एक निषेध मोर्चा आयोजित केला. पण त्याची दास्ती बाळासाहेब थोरातांना भरली. ज्या दिवशी निषेध मोर्चा होता त्याच दिवशी बाळासाहेब थोरात ऑनलाईन आले आणि कॅमेऱ्यासमोर म्हणाले की गुलेवाडी गावात जे काही घडलं संगमनेरमध्ये ते आपण समजून घेतलं पाहिजे की ते जे संग्राम बापू गावात आले त्यांनी राजकीय भाषण सुरू केलं आणि मग साहजिकच विरोध होणार. हल्लेखोरांचं समर्थन केलं आणि हल्लेखोरांचं समर्थन केल्यानंतर मला इतकं दुःख झालं की अरे हल्ला माझ्यावर झालाय आणि बाळासाहेब थोरातांसारखा मोठा माणूस हल्ल्याचं समर्थन करतोय. मग हल्ल्याचं गांभीर्य त्यांना कळालं पाहिजे की हल्ला किती घातक ठरू शकतो. म्हणून मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं. पण ते अंतर्मुख नाही झाले, ते मान व्हायचं स्वप्न पाहू लागले. त्यांनी बघायला पाहिजे होतं की अरे आपण हल्लेखोरांचं समर्थन करता कामा नाही. बाळासाहेब थोरातांना जर कोण संपवताय ना, हे हल्लेखोर संपवताय आणि त्यांनी त्याचं समर्थन केलं. म्हणून मी त्यांना सांगितलं. मग झाले ते, त्यांनी बघितले आता व्हिडिओ. मग आजच्या सभेत का मी राजकारणावर जे बोललो त्यांनी का दाखवलं नाही? दाखवायला पाहिजे होतं ना. ते भारी बोलले. ते तुम्ही बघा ते व्हिडिओ त्यांचे. माझ्याबद्दल कसा नेरेटिव्ह सेट केला त्यांनी की तो अहो मी राजकारणावर बोलतो पण जिथे गावामध्ये एकजूट आहे, सगळं गाव एकाच विचाराचं आहे, तेव्हा मी हिंदुत्वाला साथ देणाऱ्या काही नेत्यांची नावं घेतो, त्यांची कौतुकं करतो. पण ज्या गावामध्ये आपल्या हिंदूंमध्येच दोन गट आहे त्या गावामध्ये मी राजकीय नेत्यांची नावं घेत नाही. जिथे सगळा हिंदूच समाज जमलाय, एका विचारानं जमलाय, तिथे मी मनमोकळं प्रबोधन करतो. पण घुलेवाडीत काय समस्या आहे मला कळलं होतं. मी फक्त हिंदुत्व सांगत होतो, हिंदू धर्मियांशी हिंदू म्हणून गप्पा मारत होतो, कीर्तन करत होतो. बाकी त्यांना लागण्यासारखं मी तिथे काही बोललो नव्हतो ना आज ते दाखवू शकले नाही. मी राजकारणावर काय बोललो हे ते दाखवू शकले नाही. 4 दिवस ते माझ्या इतर कीर्तनांमधले व्हिडिओ शेअर करताय, 4 दिवस इतर कीर्तनांमधले. पण आज गुलेवाडीतलं काय दाखवलं त्यांनी माझं? तुम्ही तुमच्या कीर्तनांमधून कडवट हिंदुत्व जे आहे ते समोरच्या व्यक्तींना सांगतायत, परंतु त्याचबरोबर तुम्ही लॉरेन्स बिश्नोई सारख्या व्यक्तीचं उदात्तीकरण देखील करतायत. हे बघा, मी पुन्हा एकदा सांगतो की अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगताप हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. त्यांनी हिंदू धर्मियांना न्याय मिळावा म्हणून 1-2 सभांमध्ये काय 2-4 वाक्य वापरली. मुस्लिम धर्मीय काही गुंडांचे व्हिडिओज यायला लागले धमक्यांचे आणि मग मी त्या सभेमध्ये माझ्या हिंदू बांधवांचा उत्साह वाढवण्यासाठी जाहीरपणे सांगितलं की जागे व्हा, दाऊदचा काळ संपलेला आहे, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू. म्हणजे एक हिंदू म्हणून, मी काय राजकारणी नेता नाही गोड गोड बोलायला, एक हिंदू म्हणून मला गुंडांना सुद्धा पर्याय द्यावा लागल. माझ्या हिंदू बांधवांचा काय मी आत्मविश्वास वाढलेला पाहिजे, डल नको, म्हणून मी गुंडांना पर्याय गुंड दिलाय. मी काय उदात्तीकरण करत नाही, पण गुंडाला पर्याय मी कोण देऊ? ज्ञानेश्वर महाराज देऊ. म्हणून मी ते नाव घेतलं वर्तमानातलं. बाकी काय माझा हेतू. परंतु उदात्तीकरण होत नाही. कसं उदात्तीकरण होईल? अहो कुणाचंच कधी उदात्तीकरण होत नाही, कधीच कुणाचं खच्चीकरण होत नाही. जसं आज जर एखाद्याचं असं उदात्तीकरण झालं असतं ना, हुकुमशाही आली असती या देशात. कोणी उदात्तीकरण केलं म्हणजे उदात्तीकरण होत नाही, कोणी खच्चीकरण केलं म्हणजे खच्चीकरण होत नाही. लोक जाणते, लोक सुज्ञ आहे, ज्याचा जसा विचार आहे तशा विचारांनी तो पुढे जातो. हे माझं प्रामाणिक मत आहे. मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं म्हणजे लगेच आता मर्डर पडणार आहे आणि मी महात्मा गांधीजींचं नाव घेतलं म्हणजे आता देशात गुन्हाच घडणार नाही, असं होत नाही. दोन्ही प्रवृत्ती काम करत राहतात. नाही, बाळासाहेबांचं असं थेट म्हणणं आहे की तुम्ही गोडसेंचं नाव घेतलं, मी गांधी नाही परंतु मी मरायला तयार आहे. अहो हल्ला माझ्यावर झाला आणि मरायला ते तयार आहे म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला. मी कधी म्हणाल त्यांच्यावर हल्ला करणार आहे? मी फक्त त्यांना अंतर्मुख केलं. हल्ल्याचं गांभीर्य ओळखा, हल्लेखोरांचं समर्थन करू नका. आणि बाळासाहेब थोरातांचं सगळं राजकारण ज्या अडचणीत आलंय ना, या हल्लेखोरांच्या सगळ्या त्यांनी जी सूट दिली ना त्याचा परिणाम आहे हा. आम्ही हल्लेखोर असतो ना, आम्ही जर हल्लेखोर असतो ना, माझे 5-50 हिंदुत्ववादी होते. ते किती जण होते? 3-4 जण होते ना, जागेवर कार्यक्रम लावता आला असता. पण ते आमचे संस्कार नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेली ती सगळी मंडळी, त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. एवढा जनसमुदाय जर बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्याचा असता ना
तुम्हाला संग्राम बापू पोवटी ना आरती वावळावी लागली असती, झाला असता अमर. नाही आता अहो आम्ही नाही हल्लेखोर, आम्ही संविधानाचाच आदर करणार आहे. हल्ला त्यांनी केलाय माझ्यावर. नाही आता तुम्ही कायदेशीर बाबी मांडणार आहात का तुम्ही? मी कशाला हवं? कारण तुमची गाडी देखील फोडल्याचं पाहिलं मिळतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आमच्या वाट्याला संघर्ष येणार आहे, ते रात्रंदिवस चालणार आहे. पण अशा वेळी माझे सगळे प्रेम करणारा फार मोठा, अहो एवढ्या 5 दिवसामध्ये भल्या भल्या लोकांनी मला साथ दिली. हो एकाचं कोणाचं नाव घेत आहे? मी कशाला करू कायदेशीर पण प्रक्रिया? तुम्हाला लक्ष का केलं जाते बाळासाहेब थोरातांकडून? मी हिंदुत्वाचा प्रचार करतोय, मी धर्माचा प्रचार करतोय, माझा हिंदू समाज मी जागृत करतोय. ती अडचण आहे दादा, दुसरी काय अडचण नाहीये. मी माझ्या हिंदू बांधवांना जागृत करतोय, धर्माचा अभिमान त्यांच्यामध्ये रुजवतोय, हे खुपतंय. आज त्यांचा मोर्चा पार पडला, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात, काही आरोप देखील तुमच्यावर केले. अहो काय मोर्चा? अहो 40 वर्ष आमदार राहिलेली व्यक्ती, महसूल मंत्री राहिलेली व्यक्ती, काँग्रेसचे नेते राहिलेली व्यक्ती, अहो आलोट जनसमुदाय तिथं आज पाहिजे होता. कोण होतं त्यांच्या व्यासपीठावर? कोणता संत होता, साधू होता, कोणता महापुरुष होता? कोण नव्हतं. नातेवाईक जमा केले म्हणजे मोर्चा होत नाही. त्यांच्या 40 वर्षाच्या तुलनेत एका वर्षात जी हिंदुत्वाची चळवळ उभी राहिली ना, ती गर्दी बघा संगमनेर स्टँडच्या बाहेरची, ती गर्दी कधी पण तिची जर पट मोजली आपण, त्या 1 वर्षाचं 40 वर्षाची जर आपण त्याची ताळा जर बांधला, तर ती माझ्या समर्थनार्थ जमा झालेली गर्दी उत्स्फूर्त होती, ती मोठी होती. यांनी रस्त्यात घेतली ती सभा. का वेळ आली अशी? परंतु आता या घटनेनंतर तुमचे कीर्तन जे आहेत ते आहे त्या स्थितीमध्ये होणार आहेत की काही बदल करणार? नाही, कीर्तन आहे त्या स्थितीमध्ये होणार. अहो सगळं हिंदुत्ववादी सरकारचं राज्य आहे, माझ्या मागं उभे राहिली, गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले. इतिहासात पहिल्यांदा घडले की कीर्तनात कोणी जर डिस्टर्ब केलं तर त्यांना अद्दल घडवायची. मागचा काळ असा होता, कीर्तनात जर गावगुंडांनी त्रास दिली तर लोक कीर्तनकाराला म्हणायचे, बाबा तुम्ही जाऊ द्या, शांत राहा, नका काय करू, तो लय वेडा आहे, तो लय गावगुंड आहे, त्याच्या नादी लागू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. या संदर्भात तुम्ही वारकरी संप्रदायातील कोणाशी बोलला आहात का? काही निषेध करणार आहात, मोर्चा काढणार आहात? पहिल्यांदा असं घडलंय की कीर्तनात डिस्टर्ब करणाऱ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झालेले. हे सगळ्या कीर्तनकारांसाठी एक आत्मविश्वास वाढवणारी घटना आहे. मी तमाम महाराष्ट्रातील धर्मप्रचारकांना सांगतो, ताकदीने हिंदुत्वाचा प्रचार करा. आज गाव गुंडांवर गुन्हे दाखल होत आहे, हिंदू विरोधी जी शक्ती आहे त्यांना अद्दल घडते. हे हिंदुत्वाचे दिवस आलेले. आणि मोर्चा वगैरे कशाला काढायचं साहेब? काम पुढे न्यायचं, त्यात वेळ घालवता का? मी जर एक पोस्ट टाकली ना, आज जी संगमनेर मध्ये गर्दी जमली होती ना, त्याच्या कितीतरी पट गर्दी मी जमा करू शकतो. त्यात कशाला वेळ घालवायचा? मी नव्हतं सांगितलं संगमनेर मध्ये निषेध मोर्चा आयोजित करा. मला काय निवडणुका लढवायच्या आहे का? मला माझा हिंदू जागा करायचा आहे आणि मी ते करत राहील, वाडे वस्त्यांमध्ये जाऊन, एकटा जाऊन. कोण हल्ला करते तुमच्यावरती? हिंदुत्व विरोधी. कोण येते? कुठल्या पक्षाची प्रवृत्ती आहे ती साहेब, ती व्यक्ती नसते. बाळासाहेबांनी तुमच्यावर थेट आरोप का केले? त्यांनी बिनबुडाचे आरोप केले माझ्यावर. त्यांनी किती माझी, अहो ते डायरेक्ट खोटं बोलले. ज्या दिवशी माझ्यावर अन्याय झाला त्याच्या निषेधात जेव्हा मोर्चा होत होता, हे सकाळी सकाळी खोटं बोलले की तो महाराज राजकारणावर बोलला. मग दाखवायला पाहिजे होतं ना आज त्यांनी. ते खोटं बोलताय. तुमच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला ते व्यक्ती बाळासाहेब थोरात यांच्याच संबंधातील होते? पीए आहे त्यांचा. तरी सुद्धा मी बाळासाहेब थोरातांचा आदर राखत बाळासाहेब थोरातांचं नाव यात ओढलं नव्हतं. त्यांचा पीए आहे, त्यांच्या कारखान्याचे कामगार आहे, त्या पीएचा मामा आहे, सगळे नाते गोते लागे बांधे आणि ती सगळी मंडळी होती. पण मी बाळासाहेब थोरातांचा आदर राखत त्यांना यात ओढत नव्हतो. त्यांनी सकाळी सकाळी येऊन माझ्या शपटावर पाय दिला. मला बाळासाहेब थोरात हिंदू म्हणून प्रचंड त्यांचा आदर आहे. मी हिंदू विरोधी कधीच कारवाई करत नाही. या जागेवर दुसरा कोण असता तर मी सोडलं नसता. पण बाळासाहेब थोरात पण एक हिंदू आहे, मी त्यांना ओढत नव्हतो यात. पण ते आले, त्यांनी हल्लेखोरांना एकांतात घेऊन यांना फटके द्यायला पाहिजे होते. की लाज वाटते का तुम्हाला असं करायला? तुमच्या मोर्चामध्ये आज भगवे झेंडे वगैरे दिसले, ते यश आमचं, ते हिंदुत्वाचं यश आहे. आपल्याला तीच तर हवंय ना की भगवा मिरवा, भगव्या टोप्या घाला, ते यश आहे साहेब. चला, जय श्रीराम. तर हे होते संग्राम महाराज. खरं तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या
व्हिडिओ क्लिप असतील या व्हायरल होत आहेत. अगदी त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात चड्डू ठोकला होता. तुम्ही जर ज्या पद्धतीनं बोलत आहात त्याच पद्धतीने जर बोलत राहिला तर आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थेट आव्हान दिलं होतं. परंतु मी माझं हिंदुत्वाचं जे काम आहे ते अविरतपणे सुरूच राहील आणि सगळ्या जे वारकरी संप्रदायातील जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांचं काम अविरत सुरू ठेवावं असं जे आव्हान आहे ते संग्राम महाराज यांनी केलेलं पाहायला मिळत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड. आपल्यासोबत